नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? ठीक आहे. बघूया आपण आज मॅजिक मॅथ मधला लास्ट चॅप्टर मधील सर्वात शेवटचा पार्ट घन, त्याला इंग्लिश मध्ये आपण क्यूब म्हणतो. तर आतापर्यंत आपण गणित वगैरे भरपूर बघितलेत. हे थोडस मोठं गणित आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. नेहमीप्रमाणे वही पेन सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे गणित सोडवता येतील, लिहून घेता येतील. जे गणित मी द्यायलो त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. तर बघूया आपण आज कोणतं गणित आहे. सगळ्यात मोठं गणित आहे 87चा घन. घन म्हणजे जे माझं पहिल्यांदा व्हिडिओ बघालेत त्यांनी माझे पहिले या आधीचे व्हिडिओ बघा, आणि मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा माझा मोबाईल नंबर मी लिहून देईल लास्टला. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मेसेज केला व्हॉट्सअपला, तर मी तुम्हाला सर्व व्हिडिओची या लिंक पाठवल, आणि ते लिंक पाठवल्यानंतर तुम्ही एक 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 बघून बघून सर्व सोडवू शकता. त्याचप्रमाणे मी तुम्हाला प्रॅक्टिस सीट पण देईल फ्रीमध्ये. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही माझ्याकडून नोट्स त्या घेऊ शकता. जर नोट्स नाही घेतले तर तुम्हाला थोडंसं लक्षात येणार नाही. मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देतो, 8793535694. हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपण मला तुम्ही माझा मेसेज करू शकता, किंवा मला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, ते तुम्हाला सर्व व्हिडिओची लिंक पाठवल. तर चला तर आपण व्हिडिओ चालू करूया. तर बघा आपल्याला काय करायचंय, 87चा घन काढायचा आहे. तर बघा 87चा घन कसा काढायचा आहे. तर एकदम सुरुवातीला आपण 4 लिहायचे, म्हणजे ए बी सी डी. आपण असं 4 लिहायचे, ए बी सी डी, आणि खाली गुणाकार 3 गुणाकार गुणिले 3, कारण आपण घन पडायलो. इथे एक रेषा आवडायची, 1 2 3, 3 रेषा आवडायच्या, म्हणजे 4 बॉक्स होते. 1 2 3 4, 1 1 2 3 4. बघा इथं माझा कर्सर आहे, ते 1 2 3 4 हे असे 4 कर्सर होते. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. एकदम पहिली स्टेप बघा, तुम्हाला सुरुवातीला घनपाठ पाहिजेत, कमीत कमी 10 पर्यंत घनपाठ पाहिजेत. घन म्हणजे त्याच संख्येला त्याला 3 वेळेस गुणणं. 8चा घन काय माहिती सर्वांना, 512. 8चा घन काय, 512. 7चा घन काय, 343. ही पहिली संख्या आणि ही दुसरी संख्या. आता काय करायचं, आपल्याला 87चा घन काढायचं, म्हणून 7/8 करायचं. 7/8 कुठून आले, हे 7 खाली, हे 7 वर घ्यायची. ही जी वरची संख्या आहे म्हणजे शेवटची संख्या आहे, 7 वर 1 खाली 8, आणि ह्याला काय करायचं, गुणिले 512. 512 कशी संख्या आली, आपण 8चा घन घेतला, ह्याला भागायचे आपल्याला. बघा 7/8 गुणिले 512 इक्वल टू 64. बघा 7/8 कशी घेतली मी, ही संख्या 8 खाली 7 वर येत, इथूनच घेतलेली संख्या आहे. जे माझा एकदम पहिल्यांदा व्हिडिओ बघायला त्यांना हे समजणार नाही, म्हणून या आधीचे व्हिडिओ बघून घ्या. बघा 7/8 गुणिले 512, तर सिंपल आहे. बघा जे काटाकाटीचे आपण भागाकार गुणाकार बघत असतो, तसं आपण भागाकार करायचा आहे. 8 8 भागिले 512. बघा 512 सिंपल भागाकार करायचा आपल्याला. 8 सकून 48, याच्यातून किती उरले, 51 मधून 48 गेले, किती राहिले, 3, आणि हे 2 खाले 32. 8 चोक 32, 8 4 जा 32. मग आपलं उत्तर याचं 64 आले. मग इथं आपण काय करायचंय, 64 लिहायचं. याला काय नाही गुणायचं, ही जी संख्या आहे 7, ही 7 संख्याला 64 गुणिले 7 करायचंय. 64 गुणिले 7 किती येतंय बघा, 7 चोक 28, 7 आले 2, 6 7 42, 42 अधिक 2 44, 448 हे येत आहे. ही झाली पहिली स्टेप, आपल्याला पहिली मिळाली. आता हीच संख्या, ही 448 संख्या इथं घ्यायची. बघा ही इथं घेतली 448, परत 708 घ्यायचं. तेच 3 वेळेस तसं करायचं. 448. त्याचप्रमाणे आपण ह्याला काय करायचंय, 8 न भागाकार करायचा. 8 न कशाला भागायचं, 448 ला. बघा 8 न सिंपल भाग जाते 448 ला घन मध्ये, म्हणजे घन काढण्याच्या टेक्निक मध्ये सहजतेने भाग जाते. 8 पंचे 40, 4 उरले, आणि हे 8 जशाल तसे सिंपल भागाकार. 8 सकून 48, 48, 56 उत्तर आलं आपलं 56. 448 भागिले 8. आता हे 448 च उत्तर आपल्याला 56 आले. 56 गुणिले 7, 7 कुठून आली, ही 7 संख्या आहे 7. जसं मी पहिल्यांदा सांगितलं, 56 गुणिले 7, 56 गुणिले 7 येते 392. बघा 392 आला. आता ह्या 392 ला परत, 392 ला काय करायचं, परत 8 न भागायचंय. 8 सकून हे 8 चोक 32, 8 4 जा 32, याच्यातून आपल्याला मायनस करायचे सिंपल भागाकार. 2 2 गेले 7, हे 2 दशाल तसे, 8 9 जा 72,
8 9 72, मग याचं उत्तर आलं 49. 49 गुणिले 7 343. आता आपलं हे घन बरोबर आहे का नाही कसं लक्षात येईल? हे 343 म्हणजे 7चा घन आहे. ही पहिली संख्या 512 म्हणजेच 8चा घन 512, 7चा घन 343. इथं संख्या ती आलेली, म्हणजे याचा अर्थ आपल्याला बरोबर आहे. जर इथं जर दुसरी संख्या आली तर समजा चुकलं, कारण 7चा घन इथं येत असतो, म्हणजे जी शेवटची संख्या असेल इथं डी मध्ये येते. चला तर आपण पुढची स्टेप बघूया. थोडासा मोठा आहे, थोडा किचकट आहे, पण बघूया आपण. बघा, आता आपल्याला सर्व संख्या मिळाल्या आहेत. पहिली संख्या मिळाली 512, 8चा घन 512, शेवटची संख्या 343, ही पण आपल्याला मिळालेली आहे. तर ह्याला आपण भागाकार करून आले. ही 448 कशी आली लक्षात आलं तुम्हाला? आता मी दाखवलं. 448 392 ही संख्या आपल्याला, चारही संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आता ही जी मधल्या संख्या बी आणि सी, ए बी सी डी पैकी बी आणि सी याला गुणाकारनं 3 न गुणायचं. 3 न का गुणायचं? कारण की आपण घन करायला, म्हणून आपल्याला 3 न गुणायचं. बघा, सिंपल गुणाकार आहे 392 गुणिले 3, 3 दोन्ही 6, 9 त्रिक 27, 7 2 आणि 3 त्रिक 9, 9 2 11, 1176 याचं उत्तर आलेलं आहे. 448 गुणिले 3, 448 गुणिले 3 सिंपल गुणाकार आहे. 8 3 जा 24, 2 कॅरी, नंतर 3 4 जा 12, 12 प्लस 2 14, 1 कॅरी, 4 3 जा 12, 12 प्लस 1 13, 13 44 13 4, हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता ह्या दोन संख्या मिळाल्या. आता ही संख्या जशाल तशी घ्यायची. 512 ह्या बॉक्समध्ये जशाल तशी, 343 जशाल तशी. मी तुम्हाला नेहमी पण असं ही जशाल तशी घ्यायची. डी 343 512 कसं आलं हे जर समजा व्हिडिओ हे समजत नसेल तर डबल व्हिडिओ बघा. आता ही तर पहिल्या स्टेप मिळाल्या. आता हे जे हातची जी बेरीज आहे ती खूप मोठी होणार आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. आपण या आधीच्या गुणाकारामध्ये आपण 2 बघितले. कधी इथं याच्या आधीच्या गुणाकारामध्ये आपण इथं फक्त एकच संख्या होती, आपण लेफ्ट साईडला 0 घेतलं. पण आता इथं ही सर्वात मोठी संख्या, म्हणून काळजीपूर्वक बघायचे. बघा आता 343 1176 1344 512 हे आपलं आलेलं आहे. आता लास्ट स्टेप करायची. बघा, हे 3 जशाला तसे याची ही जी शेवटची संख्या जशाला तशी 34 आणि 6, 34 आणि 6 बेरीज करायची. 34 6 40, 40 ला इथं 0 घेतले, हा 4 117च्या डोक्यावर आपण 4 गेले. काळजीपूर्वक बघा, लक्षपूर्वक बघा. 117 अधिक 4, 117 अधिक 4 किती होते? 125, हे सॉरी 117 अधिक 4 मोजायचं. 117 अधिक 4 किती? 118, 119, 120, 121, 121 झाले. आता 121 संख्या ह्यामध्ये 4 मध्ये मिक्स करायची. 121 अधिक 4, 121 अधिक 4 किती होते? 125. बघा, ओरली सांगायलो मी 125. 125 ला इथे किती येतात? 5, हातचे आले 12, हातचे किती आले? 12. नीट काळजीपूर्वक बघा. आता 134 अधिक 12, बघा 134. आता हे तर कटली संख्या, इथं 5 लिहिलं. आता ही पुढची संख्या 134 अधिक 12, सिंपल बेरीज करायची. 134 अधिक 12, 134 अधिक किती? 12, 146, 4 2 6, 3 1 4, 1 दशाला तसा 146. आता ही झाली 146 संख्या मिळाली आपल्याला. कोणती मिळाली? 134 प्लस 12 146. आता ही जी संख्या 146 आणि हे 2, 100 बघा, हे मी बाण केला. 146 अधिक 2, 146 आणि 2 किती? 148. 148 ला इथे काय आलेलं? आपण 8 लिहिलं. इथं 8 लिहिलं, नंतर आपण 14 ह्याच्यावर लिहिलं. 14 कुठे लिहिलं? 51च्या डोक्यावर. आता 51 अधिक 14 म्हणजे 51 प्लस 14, 51 अधिक 14, या दोघांची बेरीज करायची. 4 आणि 1 5 आणि 5 आणि 1 6. इथं आपण इथं 6, इथं किती यायचं? 65 लिहायचं. आपण आपल्याला याचं उत्तर मिळालेले 65 85 03, याचं आपलं 87चा घन आपल्याला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे बघा, गणित आहे. गणितामध्ये तुम्ही नुसतं व्हिडिओ बघत असताल आणि काही करत नसताल तर काही उपयोग नाही. आपण हे करायला पाहिजे. 86चा घन काढायचा आहे, 68चा घन काढायचा आहे, 78चा घन काढायचा आहे, 76चा घन काढायचा आहे. 4 घन करायचे. हे जर तुम्हाला झाले तर हे आपला कोर्स या व्हिडिओच्या माध्यमातून लास्ट संपतो. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओच्या बॉक्समध्ये मी तुम्हाला जे मागच्या सर्व व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकल. जरी तुम्हाला नाही लक्षात येत असेल तर मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जर मला मेसेज केला तर मी सर्व व्हिडिओच्या PDF, म्हणजे व्हिडिओची जी PDF आहे, PDF किंवा लिंक, त्या PDF मध्ये लिंक पाठवल आणि आपण काय काय शिकलो तेही मी तुम्हाला सांगल. आणि परत एकदा सांगतो, जे विद्यार्थ्यांनी आणखीनही नोट्स नसतील घेतले तर या नोट्स घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व रिवाइज करल आणि मी सर्व सांगल, की सगळ्याच सार सांगल, किंवा मी त्याची लिंक सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. PDF तर मी टाकणारच आहे तुम्हाला.
PDF मी बॉक्समध्ये देईल किंवा तुम्ही माझ्या WhatsAppला मेसेज करू शकतात. या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकतात. मेसेज केल्या तुम्हाला मी मागील सर्व व्हिडिओची लिंक देईल आणि ते तुम्ही एक व्हिडिओ बघत तुम्ही सहजतेने 21 दिवसामध्ये जवळपास 21 ते 22 दिवसामध्ये सर्व कोर्स करू शकता. अत्यंत ह्याला खूप फीस लागते कोर्स करण्यासाठी, ह्या गणित शिकण्यासाठी. मी पण भरपूर मेहनत केली गणित शिकण्यासाठी. हे तुम्हाला अत्यंत फ्रीमध्ये हे मिळाले. याचा फायदा घ्या आणि याचा फायदा घेऊन आपल्या मित्रांना याचा फायदा घेऊ द्या. तर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कसा व्हिडिओ वाटला मला त्याबद्दल कमेंट्स करा. काही काही सांगा मला, जर काही तुमचं सजेशन असलं व्हिडिओबद्दल. आणि मला लाईक करा, एक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स घेतल्या नसेल त्यांनी 99 रुपयामध्ये नोट्स घ्या. आणि इथून पुढचे जे राहणार आहे ते खूप भारी मी व्हिडिओ बनवणार आहे. ते म्हणजे आपण इथून पुढच्या जे व्हिडिओमध्ये शिकणार आहे, जे माझा नेहमी यूट्यूबला व्हिडिओ बघत असतात, यानंतरचे व्हिडिओ आपण बघणार आहोत. एक आपल्याला आपल्या अभ्यास करताना सोप्या पद्धतीने कसा लक्षात ठेवायचा हे आपण ट्रिक्स बघणार आहोत. त्याच्या म्हणजेच सोप्या पद्धतीने कसा आपल्या ब्रेनला समजेल अशा पद्धतीने आपण अभ्यास कसा करायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील हे कोर्स झाल्यानंतर आपण बघणार आहोत. तर बघा, पुढील व्हिडिओ नक्की बघा. पुढील व्हिडिओमध्ये मी सर्व लिंक टाकणार आहे किंवा तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करून मी तुम्हाला PDF टाकून ते सर्व लिंक तुम्ही बघू शकतात. परंतु एक लक्षात ठेवा, मॅथ आहे. या मॅथमध्ये तुम्हाला नुसतं व्हिडिओ बघून होत नाही, तर पूर्ण तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते. तर मी तुम्हाला प्रॅक्टिस शीट पण देईल, जे जे काय शिकवलेलं आहे त्याच्या लिंक्स पण देईल आणि काय काय शिकवले याची एक PDF पण देईल तुम्हाला. तर हे माझं चॅनल आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू.